दंडाची दंड मिळताना अन्यायासाठी लढताना पाहिला चंद्रारतेसाठी लढताना दंडाची दंड मिळताना अन्यायासाठी लढताना पाहिला चंद्रारतेसाठी लढताना माझी दयाळी नाही आज 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 अंजनी अगं हे अंजनी सरळ सामना करायला ही लढती का सुखाची आसक्ती आणि दुःखाची भीती पाण्यावरती गेला तयारायला जवळ सुख आहे त्याला कोणी भयभीत करू जवळ सुख नाही कोणी शहीद फसवू शकत नाही आणि महत्वाचं म्हणजे कोणी असेल आता त्याच्याजवळ सुख आहे तो 20 शहीद फसवू शकतो म्हणून म्हणते त्या अनेक दिवसाचे पैसे यायला अपमानाचा बदला कोणत्या मुद्द्याने आपल्या डोक्यावर टांगीला लोट ठेवले की त्याला ज्ञान करायला ही नडती का राजाही महाराज राजा कालिदास त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आलो दरबारी रान गेले तरी एक गेली या रणात माघार घेणार नाही वा पोरी वा एक लक्षात ठेव आता उद्या कालिदास महाराजांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसाला आता संपूर्ण जगाच्या
24 आमिलो. ठीक आहे. आता बाकीचा साईड घेऊन मी तुझ्या पाठीशी उभा आहे. चला तर मग. हे पोरी काम खर्च करणे. तुझ्या दरबारी पण महाराज पण काय झालं आपली इच्छा असेल तर एखादा नाच गाणं झालं तर बरं होईल. आला आमच्या लक्षात. पाठवून द्या तिला. आणतो जीवन हैराण करणारी लावण्य होती. आपलं नाव तरी काय? माझं नाव अंजली. वा, नावाप्रमाणे सरस्वतीची जागा या अंजलीने घेतली असं वाटतं आम्हाला. आता वेळ वायाला घालवण्यापेक्षा तुझ्या त्या नाच गाण्याला सुरुवात करायचं म्हणतोय. नाच गाण्यात सामील व्हा.
सोडणार नाही. तुमची कशी कारस्थाना कळतात मला. अरे राजसेवक मी जर मेलो तर माझं भूत बनून तुम्हा दोघांच्या लढीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. माझी चेष्टा करतोस काय?
माझ्या पिताजीला फाशी देऊन ठार केलं काय? पण तो आजीवन तुमच्यासारख्या कुत्र्यांची शिकार केल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही. आपण सागरेश्वर नदीचा राजकुमार होय, या निर्णयात काय करते आणि कुणाची वाट पाहते? या तऱ्हेने कालिदास महाराजांचा खात्मा झाला त्या गोष्टी दुर्लक्षितपणे योग्य नाही. योग्य तरी कसं होईल? झोपलेला जागा करता येईल, पण झोपण्याचा फोन गेला ना जागा फोन करणार. ही अंजली साऱ्या गोष्टीला जाणीव नाही. जर गणपतीचा वाट नाही, त्या शेवटीच्या शब्दाला बळी पडली. ऐकून सारं करणार माहित आहे मला. मी कोण? तुझा बाप कालिदास. म्हणजे तुम्ही मला न्याय देणार? त्या पोरीने तुझ्यावर शब्दाचा गुलाल केला, तिला मोहित करली, तीच तुला उपयोगी पडेल. जीवन त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा ठाकूर होतो, तोच तुला मदत करेल. येतो. त्याचा न्याय कुणी करायचा आणि या वाघाला शांत राहायचं नाही केलं नाही. आलो तुझ्या भेटीला. कालिदास पुत्र जीवनला मारायला कोण? कालिदास पुत्र जीवन? तुझा मित्र कालिदास. अरे पुढचा त्या जीवन तुला सांगितलं येतो. जीवन मागे पुढे पाहणार नाही. मला त्या जीवनला जीवन आणि माझे जीवन लोक तुझ्या बस फार वेगळे. चंद्रावर भड पडला आणि मुलांच्या ताराने आणि आपण माझ्या अंगाची चांगली सरळ तेव्हापासून मी घटक होतो. पण तू कोणत्याही आणि मला जोड राहूचा तुझा पाठ आणि तुझा आणि तेव्हापासून
त्या 2 राक्षस माझ्या काळीमातेची पूजेची वेळ झाली. जय काळीमाता. सरदार आता तो मोठा झालाय त्याच्या जोडीला तो असं गुप्त आहे समजलं आम्हाला. तुमच्यावर जाण्याची वेळ येत आहे म्हणून तुम्ही माघार घेताय. तुमच्या या आम्ही संशय ठरलेली सत्यासाठी महिलाची भीतीमुळेच नाही लक्षात ठेवा. असं काही नाही सरदार. परंतु सरदार आपल्या भोवती तो कालदार महाराजांचा हात लागून पडतो. तो एक ना एक दिवस आपला नाश करू शकतो असं वाटतं आम्हाला. एवढंच नाही याच्या भावनाचं काहीच कारण नाही. याच्यासाठी सुद्धा एक नियुक्ती आपली आहे. उद्या सूर्योदय व्हायच्या आमच्या हल्ल्यामध्ये चंद्रनगरला खेळ बंद करायचं आहे. आपल्या शब्दाला मान दिला असं ती काय करतात का खेळ नशीब त्या भूताने आपल्या मानव तलवार नाही चालवली. नाही तुमच्या बायकोचं तू कसा लागलास का बा? अरे बाबा तिची काय रे मला म्हणते कशी 4 वर्ष झाली लग्नाला अजून काही भांड्याला पोक नाही आले. पण ती अंगाने कशी आहे रे? अरे अंगाने होय चापऱ्या मस्तीला मागं काढून एवढी 60 बायको आहे. बायको डोके दुखी बघायची तर अरे सगळ्या आली अरे माझ्या मला मारली मला बोलवली. अरे तुम्ही दोघं खड्ड्यात पण तू लगीन पण अशी करणार ग तुमच्या बेटाची एवढी कठोर अनुकात पाहिजे असं आम्ही दोघंही जातो खड्ड्यात. मेल्यावर आमचा जीव गुटमत राहते असं काय नाही. मी माझ्या कोमल हाताने अग्नी देईन. नको ते कसे वाया कशा घालवतेस त्यापेक्षा हे हातात बाई माणसांचा सर हातात हात पकडतो अभिमान आहे ना. आईनो नमस्कार बाबानो नमस्कार. तुमच्याकडे जेवण एवढ्या तुमची स्वारी झाली. तिला घेऊन कुठे चालला होता? हो पावटं तोडायला. पावटं तोडाय नाही पावटं याचा आहे ना. तुम्हाला काय वाटलं तुम्ही लवकर लवकर म्हणजे अरे हे सर घरात उड्या का आम्ही खुश आहोत. तुम्हाला काय वास लागला की काय? आम्ही खुश आहोत कारण आमच्या नजर काय आमची पटकन आहे म्हणून कमवायचं आम्ही मेहनत करायची आम्ही. तुम्हाला काही फुकट द्यायचं चालते जरा मारा तुम्ही पण जरा मारतानी चौकास मारा. अरे मारतानी नियम चुकला काय होईल माहितीये मारतानी नियम
लागतं. तुला सदांची कंगनचा नेम पाहिजे. नाही तुमचा नेम बघितला मी. बघितला. अय्यो. सजा सजा. टावेला पाहिलं तुला पाहिजे नाही. मी याला रुमाल काय वाटला पुन्हा नाही काय. चारातले वाटते. एवढं मागच कशा बोलायला का नाही काय जरा झोंबल असंच त्यांना बोलणार आहे मी. होय होऊन जाऊ. आला वारा एवढं वाऱ्याला हवा किती पावसाच्या धारा माझी चिमणी बघून याचा पोपट उडाला. एवढा पोपट तुमचा हा काय म्हणाला? माझी चिमणी बघून तुमचा पोपट एवढा तुमच्या जिंदगानी तुमच्या जिंदगानी एवढा पोपट. हो माझा पोपट मला सकाळी रोज उठवतो. काय म्हणतो? संतोष अरे काय झालं तुला? काय म्हणत तुला? अरे सुद्धा असं काय म्हणणं? अरे कालच्या झोंबेल असं माझ्या कन्या कशाला आवडतात. पहिला हा जरा जाळवा टाकून लई चिकटते. लिंबणीच्या झाडाखाली हा काळ्या आमचा दारू काढी. लिंबोनीच्या झाडाखाली हा काळ्यांचा दारू पाडी. 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 काय झाली मारायची पद्धत खरोखर मला लय राग आला. खाण्याच्या खाली जीवन लावून दिले नाही ते काय खायला लाडू पण. अरे काय तुझं काय माझ्यावरती? काय म्हणालास? लिंबोनीच्या झाडाखाली कोण दारू पाडी? हा त्याला दारू. आणि कोण दुगली झाला? हा याला पुगली झाला. तो बघा तिसऱ्याला पुगली झाली आणि ह्या काळ्या पकडून दे. काय म्हणालास? तो बघा कोणाला? मग काय झालं? मला चॉकलेट काय बापसा मला वडापाव आणला. काय म्हणालास?
सनी इकडे बघणार या महिलेला म्हणतो काय म्हणतो अव कसा रे दादा काय तुम्हाला सांगू कितीदा काय माझा सुनेदा वाजवते आवाज नाही गद्दर घालताय कशाला महाराज मी इकडनं जाणार होतो इकडनं पाणी होत नाही इकडनं काय ग काय बघितलं तर ह्याच्यात तर माझ्यात नाही याला 6.5 वराचा बाप वाटतो याच्याबरोबर इकडे दाढी वाढली इकडे दाढी वाढली पोरगी दुसऱ्या दिवशी एंगेज काय हो मला पोरगी तुमच्या ताब्यात देतोय मग सुखाने संसार करा आता सुखाने नादवा पण त्या पोरीच्या डोळ्यातनं टिपा येता कामा नाही कारण कधी टिपा आधी येतच नाही पण आपली पोटात असताना आईचंच पाणी कमी पिली ती डोळ्यातनं टिपा कुठली तरी पण जर का टिपा आली तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण काय म्हणाला हो माझ्यासारखा वाईट माणूस कोण ना तुम्ही मला ओळखलं नाही सत्य मुदत टंके म्हणतात मला सत्य मुदत टंके संतमुक्त अध्यक्ष म्हणतात हा काय म्हणाला अध्यक्ष म्हणतात मला सत्यापुढे माझं नाव आहे सशापुढे माझं नाव तंतमुक्त अध्यक्ष म्हणतात मला अर्ध्या सुपारी अर्ध्या नारळावर न्याय करणारा माणूस आहे बघा अर्ध्या सुपारीवर अर्ध्या नारळावर न्याय करणारा माणूस आहे भांडीच्या भांडी खास तुझा जो नांदणार आहे असा न्याय करणार आहे अर्धी सुपारी अर्धी इकडं अर्धी सुपारी इकडं लक्षात ठेवा येतो मी घर काय झालं कार्ड माझ्याजवळ आहे बाई वाड्यावर या बाई खोपशात मी वाईट बोलला नाही काय मग काय म्हणाला सांगतो बाई वाड्यावर या बाई खोपशात या बाई खोपशात मध्ये कशा खोपटीची लाकडा भरायला आताची म्हातारी म्हणता खोपशात पहिली म्हणायची आताची जेवणपुरी ना त्याच्यामुळे खोपटी म्हणतात नाकडा भरायला माझी नको नाही माझी काय भरायची माझी नको माझी जर भरा आली ती काय महिन्याभर भरून होणार नाही काय म्हणाला बाई वाढल्यावर
हे वागण्यात शोभत नाही. कोण जीवन? अरे काळजी मला सातवा विचार करायला लागेल. या कंगनला मारायचं. सुंदर तुझ्यासारख्या रावणाला मारायला या रामाने जन्म घेतलाय. मग वेळ कशा माय घालवतोस? चल चाललो तुमचं. ईश्वर हा त्याग करणारा देत असतो आणि त्याच्यात भिकारी नाही. आपली घोडा फिरवणाऱ्या पुत्रांनो तुम्हाला जाऊन घोडीत करायचं. चंद्रिया पुन्हा चोराकडे नसते. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. यात तुझं भलं आहे. मला वाटतो आमच्या सैन्यात सामील हो आणि जहागिरीला याच्याजवळ सगळं सबुरी काय आपल्याला आपला इश्वर दाखवायला पाहिजे. तुला मी शांततेने सांगते आमच्या सैन्यात सामील हो. अरे मेजरचा दूध पेरला
पाऊल पडला मला पहिल्याचे शिंगा मग कशी काढली बक्कास काय माझा बक्कास बाई सांभाळ ग जगेल वाचेल तो येईल ग चलो आता विद्याच्या शोधासाठी जातो चला कोण अंजली काय करते आणि कुणाची वाट पाहते कुणाची काय रामाची मग मिळाला का तो राम परंतु दुर्दैव वाटेल आपल्याकडे जीवा भावाने लक्ष देणारा तो चंद्र टाकू देवीच्या पूजेला जात असताना त्या धावडे पाठीवर वार केला आणि चंद्र पकडला गेला नाही आमचा पाय परत देण्याचा तुझा विचार तर नाही ना काही दिवस हे सारे खरं आहे आणि जर खोटे असेल तर तुमच्या सबसिडीने माझ्याशी लढाई करा अरे शर्या अरे कंगन अशा तऱ्हेने डाव करतात काय पण लक्षात ठेव माझ्या पिताजीच्या झालेल्या फाशीला आणि चंद्रप्रकांच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय हा जीवन करावं का प्रवेश नाही अंजली प्रकारचे सुखावं तू या कालीमातेची पूजा कर ठीक आहे हे जाऊ तुम्ही. अरे चंद्रा आमच्या सैन्यात सामील हो आणि जहागिरी मिळू अरे चंद्रा तुझी काळजी करू नकोस ना कळण्यासाठी तुझ्या काली मातीच्या पूजेसाठी अरे चंद्रा उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझी या कणखणाची मुक्तता केली म्हणजे झालंच तुम्हाला माझी सुटका करा काही म्हणत तुम्हाला काही काय कमी नाही आहे व चार पोर आणखी काय बाकी राहिले त्याच्या ठिकाणी तिथे लोक लावलेला हाय चावी त्यांच्याकडं हाय नाही तर मी तुम्हाला सोडून लावली असती एवढा कसा अपेक्षा वाटतोय तो मला म्हणत होता चावी कोणच्याकडे आहे मग मी म्हणतो चावी त्यांच्याकडे आहे तुम्ही काय ऐकलं तुम्ही काय ऐकलं चावी आमच्याकडे असती तर आम्ही सोडलं असं नाही भाय असं काय बोलून गेली
चार तास तुमचे माझा तुमचं नाही खायची. ठीक. चंद्र, एक लक्षात ठेव. आणि लक्ष्मणाच्या झोपडी भोवती लक्ष्मणानेही लक्ष्मण आणि तरी सुद्धा रावणाने तिला पळवून नेलीस ना? अरे ज्या दिवशी बस का होईना तो दिवस तुला शेवट असेल हे मात्र विसरू नकोस. हे कदापि शक्य नाही. शक्य नाही. खरं माझ्या हा बोला ना. किस्सा याच्या आपल्याला आता मलमपट्टी करावी लागणार. अहो मलमपट्टी कशाला झेंडू गावाला ना एक बामची का असा झोपला वरती जायला बाबा तुमची वस्तू झोपला जा त्याला घेऊन ये. आवरण ना आवरून बोला एक लक्षात ठेवा. सावध राहा. किस्सा आलेला आहे. काही हरकत नाही. तरी कैदी आहे तो आपला. तरी सुद्धा सावध राहा. हो चुका है जिनके हड्डियों में पानी भरा होता है. अरे बात बोलने का इतना शौक है कुत्तों का सहारा न छोड़ने. अरे तू जीना चाहता है तो चुपचाप हमारे सैन्य में शामिल हो. नहीं तो तड़प तड़प कर मर जाओगे. अभी भी वक्त है. कुत्ता अपने गली में शेर होता है. दूसरे गली में घूमने का पान
पाणी घे बाबा ये याला हा बघ मेळाची आल्या कधी बसलं असं काय मला वाईट चालला नाही आता काय करायचं क्षमता पण नाही पाजून देत पाहिजे बाबा आपल्या दोघांचं 6 पाय आहे त्यातला तू 5 पाय तरी लाव तर आम्हाला झेपशी चल बाबा चल हा तुमचा दाबा माझा लावला मानून आवडून म्हणायचं बरं माझी खोपी कुठे आहे परमेश्वरा पांडुरंगा धावले ऐक बापरे पांडुरंगा लवकर दर्शन दिलं तुम्हाला अरे मला जीव काढून घ्यावा बाबा आचाराच्या सुखाने सांभाळलं आम्हाला गाठ झोपी गेलेली दिसत स्वप्नांची सुटका करण्याची ही संगीत चालू झालेली दिसते आय आय संध्या संध्या
आईला कोण तरी आईला बार कसंच पिंकोय वाटतं आवाजच येत नाही. सध्या अरे झाली का तयारी? आई भाकरी शेकली. अरे कैदी आहे ना? हाय तर माझ्या कुठं आहे? सध्या मला आवाज कोणाचा? माझ्या हा काय सरदार चंद्र जेल सोडून पळून गेला दिसतो. बाकीच्यांना काय खैर सुभाय लावले होते. क्या चल रहा है? पूरे 50,000. पूरे 50,000. यहाँ से 50 दूर गांव में जो बच्चा रोता है वहाँ कहती है बच्चा सो जा, सपनू आ जाएगा. इसमें पानी कम है, हम भी देख लूंगा तुझ में कितना दम है. सध्या काय बाहेर काढ. माझी सावध उघड्या फुगड्या आणि उघड्या फुगड्या ओ फुगड्या फुगड्या कशा असतात ओ फुगड्या उघड्या फुगड्या कुणी घटलं मी काय करणार नाही मी धर्म आणि करणार नाही पण येऊ बाय बाय
तो जिवंत सोडणार नाही. अरे शेल्या मारतात. खूप बरं वाटलं. कंगन आणि श्रेया तुला काय वाटलं? हा कंगन तुला सदासाठी सोडेल नाही चंद्रा. चल एवढं तुझ्या दुसऱ्या असेल तर भिडाव समजेल कंगन सोडत होतो. चल
जाऊन सांग. म्हणजे ठीक